नमस्कार, जनसत्ता मराठी न्यूजमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण मांडवे पाटी 50 फटा या ठिकाणी आहोत। आपण पाहतोय या ठिकाणी हे मांडवे या ठिकाणी असणारा जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या ड्रेनेजचं पाणी या ठिकाणी देशसैनिक सोपान करणे यांच्या शेतामध्ये या ठिकाणी काही नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांच्या या मनमानी कारभारामुळे सोडून दिलेलं आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो हे संपूर्ण नुकसान हे मेजर करणे यांचं होत आहे आणि आपण पाहू शकतो त्यांच्या विहिरीचं देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। या ठिकाणी पूर्ण विहीर डासळून हे मुजण्याच्या मार्गावर आहे। आपण पाहू शकतो ही त्यांची विहीर आहे। त्या विहिरीमध्ये या ठिकाणी याचं पाणी असून ह्या पाण्याची अतिशय गहाण पाण्यामुळे फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की त्यांच्या शेतीचं देखील एक पूर्णपणे डाळिंब्याची बाग असलेले ते झाडं देखील त्या ठिकाणची या घाण पाण्यामुळे जळून गेलेले आहे। आपण पाहू शकतो हे त्यांची विहीर आहे, समोर ते मोकळं आहे ते त्यांची डाळिंबीची बाग आहे। पूर्ण या ठिकाणी जनसत्ता मराठी न्यूज, धाडस न्यूज तसेच एक्सप्रेस न्यूजमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण मांडवे पाटी या ठिकाणी आहोत। मांडवे पाटी या ठिकाणी गेल्या काही दिवसापूर्वी आपण एक बातमी प्रसारित केली होती सोपान करणे मेजर यांच्या विहिरीचे आणि त्यांच्या शेताचे जे नुकसान होतं आहे किंवा घराचं जे नुकसान होतं या संदर्भात आपण एक बातमी प्रसारित केली होती। त्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। मेजर साहेब नमस्ते। नमस्ते। आता पाठीमागे आपण या सर्व प्रकरणाची बातमी प्रसारित केली होती, त्यानंतर अधिकाऱ्यांनी इथं भेट दिली, काय चर्चा झाली? काहीच केलं नाही त्यांनी, नुसते भेटी देऊन गेलेत। मग नेमकं काय अन्याय होतोय तुमच्यावर? आमच्यावर अन्याय वरणाचं सांडपाणी, घाण पाणी, संडासचं पाणी सगळं त्या लोकांच्या वरच्या लोकांचं सोडले आणि शिवाय शेतीला पाणी येतं ते लोक रानात पाणी सोडून घरी जाऊन झोपतात आणि ते पाणी सगळं आमच्या रानात येतं आणि विहीर डासळून गेली माझी सगळी आणि ते 250 फूट ड्रेनेजला तेच टाकी बांधून त्यांनी काढून द्यावं पाणी माझं पायपा टाकून। त्यांनी आश्वासन दिलं होतं का? हां दिलं होतं, म्हात्रे साहेबांनी आश्वासन दिलं होतं, परंतु ते म्हणले आमची गटराचं काम येईल त्यावेळेला आम्ही करून देऊ तुम्हाला आणि ते म्हात्रे साहेब निघून गेले। पुन्हा मग ते केंद्र सरकारकडे गेलं, आता आम्ही काय करू शकत नाही। मग आता नॅशनल हायवे पंढरपूरच्या ऑफिसच्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं, त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांनी काय कल्पना दिली तुम्हाला? काय अधिकारी कुणी आलंच नव्हतं ना। होय का? मग आता तुमची भूमिका काय असणार आहे जर तुमचं या प्रकरणामध्ये जर शासन प्रशासनाने दखल घेतल्यास तुमची भूमिका काय असणार आहे? आमची भूमिका हे आहे की ते पंढरपूरच्या ऑफिस समोर जाऊन आम्ही आत्मदहन करण्याची इच्छा, दुसरा पर्याय माझ्याकडे काही शिल्लक राहिलेला नाही। कधी करणार आत्मदहन? 15 ऑगस्ट दिवशी। 15 ऑगस्ट दिवशी हो। आपण पाहू शकतो की या ठिकाणी मेजर साहेबांच्या भावना अतिशय तीव्र झालेल्या आहेत। मेजर साहेब येणाऱ्या 15 ऑगस्टला नॅशनल हायवे पंढरपूरचं जे ऑफिस आहे त्या ऑफिससमोर आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। तरी माझी शासन प्रशासनाला विनंती आहे की अशा देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या माजी सैनिकाला तात्काळ शासन प्रशासनाने न्याय द्यावा, हीच या माध्यमातून आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून मागणी करतोय। धन्यवाद।